आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा दौऱ्यावर। पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात लाभार्थ्यांना किट वाटप केले जाणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर। सभेसाठी 5000 पोलिसांची सुरक्षा। शहरातील काही शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। 3 स्तरीय सुरक्षा तपासणी झाल्यानंतर सभास्थळी प्रवेश। मोदी येतात आणि जातात, आपण उद्घाटन कसलं केलं हे देखील त्यांना माहित नसतं। राज्यातील दौऱ्यांवरून संजय राऊतांची मोदींवर टीका। लहान भाऊ मोठा भाऊ अशी खुमखुमी असेल तर राज्यातलं चित्र काय हे भविष्यात कळेल। संजय राऊतांचा काँग्रेसमधील नेत्यांनाच इशारा। आत्मविश्वास वाढला म्हणून काँग्रेस एकटे लढणार नाहीत। काँग्रेसच्या जागा वाढल्या यात आमचाही वाटा। संजय राऊतांचं वक्तव्य। शाळा मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या मतदारसंघात आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदेंचे घनिष्ठ संबंध। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचारावरून राऊतांचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल। संबंधित शाळा श्रीकांत शिंदेंच्या नाही तर भिवंडी मतदारसंघात येते। नरेश म्हस्केंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं। रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय का हे लक्षात येईल। रुपाली चाकणकरांचा पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर निशाणा। रुपाली चाकणकरांना खडसे नावाचा फोबिया। महिला आयोगाचं अध्यक्षपद ज्या कामासाठी दिलंय ते काम करा। रोहिणी खडसेंची टीका। 24 आणि 25 सप्टेंबरला शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक। भाजप 2019 प्रमाणे यावेळीही 160 पेक्षा जास्त जागा लढवणार। सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये उर्वरित जागा वाटपावर चर्चा होणार। सूत्रांची माहिती। तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी आहे। महाविकास आघाडीची मतं कमी करण्यासाठी नवीन आघाडी करण्याचं धोरण। राज्यातील तिसऱ्या आघाडीवरून राऊतांचा निशाणा। माजी खासदार भास्करराव खतगावकर, मिनल खतगावकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेसाठी इच्छुक। दुपारी मुंबईत खतगावकर यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता। पुण्यात महाविकास आघाडीतच रस्सीखेच। सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप यांची तयारी सुरू। प्रशांत जगताप यांच्या तयारीचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, मग तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवतो। दुसऱ्या दिवशीच सकाळी कोण पाहतं बघू। नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी बेताल वक्तव्य करणं योग्य नाही। अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी भाजप हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती। भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतंय। नितेश राणेंवरील प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार। मराठा धनगर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। राज ठाकरेंना आज निलंगा कोर्टात उपस्थित राहण्याचं वॉरंट। राज ठाकरेंचे वकील कोर्टात हजर राहून पुढील तारखेची मागणी करणार। मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचं प्रकरण। पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा। शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्या। पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। काँग्रेस नेते कुणाल चौधरींच्या बीड दौऱ्यानिमित्त बॅनरबाजी। काँग्रेसने वंचितच्या बॅनरवर बॅनर लावल्यानं वादाला तोंड। वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर रस्त्यावर फेकले। भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार। राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या जनतेचा आग्रह। शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य। दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा अर्ज। अद्याप पालिकेची परवानगी नाही। ठाकरे गटाकडून 3 महिन्यांपूर्वीच अर्ज सादर। अमित शहा 24 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाड्यातील जागांसंदर्भात रणनीती ठरवणार। सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव। राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करण्याचा सरकारचा इशारा। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। पूजा खेडकरकडे दिल्ली हायकोर्टानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा। बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष पूजानं दिल्याचा यूपीएससीचा आरोप। पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार। 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू। मोहित कंबोज यांचं संजय पांडे यांना आव्हान। संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहित कंबोज यांनी दिलं आव्हान। मराठवाडा मुक्तीसंग्रामात हुतात्म्य पत्करलेल्या बच्चूधर सिंह यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित तर 1 कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद। आमदार राणाजगजितसिंह पाटलांची माहिती। युतीत 3 मोठे पक्ष एकत्र आले मात्र रिपब्लिकन सेनेला विसरलेत। महामंडळाचं वाटप झालं, आम्हाला मिळेल अपेक्षा होती। रामदास आठवलेंचं वक्तव्य।
सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र. 22 तारखेला मतदान. युवासेनेची आणि एबीव्हीपीची थेट लढत. भिवंडीत शांतता. अफवांवर विश्वास ठेवू नका. नवनियुक्त पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांचं आवाहन. तर शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पोलीस उपायुक्तांचा इशारा. धुळ्यातील दोंडाईचा येथील दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता. दोंडाईचा येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांचं नागरिकांना आवाहन. छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स. शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर वॅगोंकाची 100 कोटींची गुंतवणूक. 2000 बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार. नाशिकच्या निफाड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट दरम्यान कामामुळे 10 तासांचा रात्री ब्लॉक. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत राहणार रेल्वे गेट बंद. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना पडणार जास्तीचा 10 ते 15 किलोमीटरचा फेरा. बीडच्या मांजरा प्रकल्पात 83% पाणीसाठा. धरणात 303 क्युसेक वेगानं आवक सुरू. परिसरातील नागरिकांना दिलासा.